हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडा। तूर डाळ घ्या, त्याच्या निम्मी मूग डाळ घ्या, स्वच्छ धुवून टाका डाळा। त्यानंतर त्यात पाणी टाका, हळद टाका, जिरे टाका आणि चवीनुसार मीठ टाकून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या। अद्रक लसूणची अगदी थिन पेस्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून कचरट लागायला नको। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि ऑप्शनल आहे मॅगी मसाला, तुम्हाला टाकायचा असेल, चव आवडत असेल तर टाका। त्यानंतर भात सेपरेट शिजवून घ्यायचा आहे, डाळ सेपरेट शिजवून घ्यायची आहे। आता कढईत फोडणी देऊन घेऊया। फोडणीत टाकलंय जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची आणि जे तयार केलंय कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट ते सर्व टाकून द्यायचं आहे आणि थोडं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर कलर बदलल्यानंतर त्यात जाईल हळद, काश्मीरी लाल मिर्च आणि तुम्हाला आवडत असेल तर मॅगीचा मसाला, ऑप्शनल आहे। त्यानंतर डाळ टाकून घ्यायची, अंदाजे पाणी टाकायचं, थोडं लिक्विड टाईपच ठेवायचं, भात टाकल्यावर आपोआप घट्ट होऊन येतं। आणि त्यानंतर टाका कोथिंबीर आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तूप टाकूनही खाऊ शकता, अगदी टेस्टी लागतो। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। बाय बाय।